चला चला फास्ट करा पिंपलघर संघ चला संतोषजी पाटील संतोष जोशी सलामी जोडी पाठवा आपण तर आपण पाहतोय ही सलामी जोडी संतोष जोशी आणि भरत पाटील गोवे संघ आपण कुठेही जाऊ नका चला चला बघा 5:49 मिनिटं झालेली आहेत गोवे संघ जरा थांबा आपण विजय भाऊ जरा रिलॅक्स थांबा तुम्ही वेळ असला तर खेळू नाहीतर उद्या सकाळी 9 वाजता थांबा आपण यस 10 खेळून घेऊन संघ उतरलाय शिवनेरी स्पोर्ट आमने आणि 2 धावा पेनल्टी संघटनेची नियमावली आहे 9 मध्ये खेळता येणार नाहीये आणि 10 मध्ये पेनल्टी क्या बात आहे चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आणि टीचरची सर्कल क्रॉस करत चला नक्कीच जुने चेंडू जमा करायचे आहेत चेंडूचा पाठलाग केलाय चेंडूला टॅप केलाय चेंडू चाललाय डीप स्लीपर कव्हर सीमारेषेला टाटा बाय बाय करत 4 धावांसाठी चौकार संतोष जोशी फलंदाज आणि संतोष जोशी गोलंदाज क्या बात आहे चांगला योग जुळून आलाय दोन्ही संघाचे दोन्ही चांगले खेळाडू आहेत संतोष जोशीने ठोकलाय चौकार इथे देखील चेंडूला अगदी विसेप मध्ये केले दुसऱ्या धावेसाठी भरत पाटील पोचलेत 2 धावेनी संघाची टोटल 6 नरेश तरे गावदेवी रांजणोली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आपण स्टेजवर या नरेश तरे 2 चेंडू मध्ये 6 धावा आलेत संतोष जोशी हा चेंडू देखील अगदी बॅटच्या मधोमध घेतलाय एक सिंगल दुसरीसाठी भरत निघालेत संतोष जोशी फलंदाज बाद मोठी विकेट पहिला धक्का गावदेवी पिंपळगर संघाला 7 धावसंख्येवर मोठी विकेट आहे नंदू पाटील गावदेवी पिंपळगर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सध्या गावदेवी पिंपळगर संघाचे ते माजी संघनायक देखील राहिले आहेत आणि सध्या उपसरपंच देखील आहेत ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर रांजणोली नक्की CS पाटील या परिसरातील एक बुलंद आवाज पिंपळगर गावचे लेजंड क्रिकेटर यांच्यावरून देखील आपल्या लाडक्या संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आहेत CS पाटील सर आपलं देखील सहर्ष स्वागत नमो चषक 2024 स्पर्धेमध्ये नवीन फलंदाज नंदू पाटील 3 चेंडू 7 धावा बघूया सोमनाथ यांच्या खांद्यावर संघनायक म्हणून आज जबाबदारी आहे या सामन्यातून सोमनाथ भोईर इथे आलेल्या चेंडूला अगदी ऑन द कार्पेट डीप मिड विकेट रिजनला नंदू पाटील न खेळलाय मिळतील 2 धावा 2 धावीनी संघाची टोटल 9 4 चेंडू 9 धावा संजय पाटील खुश आहेत आज जानमन गोवे संघ विजय झालाय पहिला सामना दिवस फॉर दिवा क्वालिफाय मिळालाय आणि या सामन्यातून विजेता आणि जानमन गोवे असा पुढील सामना होईल बघूया सामना होतोय की राहतोय संतोष जोशी इथे चेंडूला उडवलाय परफेक्ट टायमिंग चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या भेटीला आलाय षटकार
रवी खुश आहेत. रवी पाटील धावसंख्या 15. डीजे आपण वाजवू नका, धून वाजवू नका. धन्यवाद. 5 चेंडू 15 धावा चांगली टोटल. गुरुदत्त मानकुली संघाला मामा चषकामध्ये पिंपळगर संघाने पराभूत केलेले आहे आणि थेट इथे हा सामना खेळण्यासाठी आलेत. इथे वाईट आहे, चेंडूची लाईन अँड लेंथ चुकीची. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. संतोष जोशी काहीशे मागणी ठरलेत. सोळा धावा. इथे बॅटची आउटसाइड एज शॉट. थर्डमॅन चुकतोय, चेंडू चुकत नाहीये. चेंडू चाललाय डीप मिड विकेट. नक्कीच अगदी शॉट. थर्डमॅनचे शत्रुखेला चकून चेंडू डीप मिड विकेटला 4 धावांसाठी रवाना झाला होता. संतोष जोशीचं काही मागडं षटक आपण पाहिलं. 1 ओव्हर 20 धावा 1 बाद अशी चांगली स्थिती. गावदेवी पिंपळगर संघ आज ऑल इज वेल आहे. मामा चषकामध्ये देखील सामना जिंकून आलाय. सुपर 3 मध्ये पोहोचलाय. क्या बात आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. स्पीडअप करा, स्पीडअप करा. या स्पर्धेमध्ये आम्ही बोलून थकलोय. आजचा 3रा दिवस आहे की स्पीडअप करा, स्पीडअप करा, कारण की आमच्याकडे लोडच तेवढा आहे. 4 दिवसामध्ये 40 संघ आम्हाला खेळवायचे आहेत. रोहिदास भोईर असतायत इथे. पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला माफी नाहीये. 24 धावा झालेत. खंडू दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार खर्च करतायत. चेंडू आलेला आहे. पंच 24 धावा 7 चेंडू मध्ये 24. चांगल्या स्तुतीमध्ये आपण पाहतोय. गावदेवी पिंपळघर शिवनेरी स्पोर्ट आमने संघ रात्री गंगामाता गोंदवली संघाच्या अगेन्स्ट मामा चषकामध्ये पराभूत झालाय. नक्कीच बघूया इथे या विनोददादा ठाकरे यांच्या स्पर्धेमध्ये या सामन्यातून कुठला संघ विजय होतोय. इथे चेंडूला अगदी शॉट ऑफ फाईन लेग रिझन मध्ये केलेत भरत पाटील. 2 धावा मिळालेत. नंदू पाटील चांगले साथ देत आहेत. भरत पाटील आहे ना. धावसंख्या 26. 8 चेंडू मध्ये 26. अजून एकही डॉट चेंडू आलेला नाहीये. चांगली फलंदाजी केली संतोष जोशीनं. चांगली फलंदाजी करतात नंदू पाटील आणि चांगली फलंदाजी करतात भरत पाटील. चांगली सुरुवात आहे. खंडू यांचा हा चेंडू देखील डीप मिड विकेट रिजन मध्ये सरसावतोय. नंदू निघालेत. भरत थांबलेत. कॉलिंग नाहीये. धाव मिळेल 1. कॉलिंग व्यवस्थित नाहीये. धाव घेण्यासाठी तुमची कॉलिंग फार महत्वाची आहे. यस, नो आणि वेट. नक्कीच इथे नंदू पाटील चांगले लय मध्ये आहेत. सध्याचा आपण चालू हंगाम पाहिलं तर नंदू पाटील चांगले फलंदाज म्हणून नावा रूपाला आलेले आहे. तिथे बॅटची कडा फलंदाज वाद. गणेश पाटील चाललाय. पिंपळगर गावचा स्टार खेळाडू ज्यांनी पिंपळगर गावाचं नाव, पिंपळगर गावाच्या संघाचं नाव या भिवंडी तालुक्यामध्ये लौकिक केले असा खेळाडू. पंच असो, समालोचक, गुणलेखक की फलंदाजी गोलंदाजी क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये गणेश पाटील एक उत्तम कामगिरी करणारा व्यक्तिमत्व. मान्यवर कक्षामध्ये आमचे राजू पाटील सर देखील उपस्थित झालेत. वेलकम. जानमान गोवे संघाचे खेळाडू आहेत आणि ग्रामपंचायत गोवेचे माजी सदस्य. क्या बात आहे. इथे आल्या गणेशने ठोकलाय. कडक कडक षटकार. गुड शॉट. चांगला फटका. गणेश ऑन दी फायर. धावसंख्या 33. 33 धावा 10 चेंडू मध्ये 33.
अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगल्या टोटल कडे पाहतोय गावदेवी पिंपळगर संघ. मॅच बॉल आलेला आहे बघा सर, मॅच बॉल आलेला आहे. नक्की शिवनेरी स्पोर्ट आमने संघ बघूया. खंडू, विष्णू, संतोष जोशी सारखे चांगले दिग्गज खेळाडू संघामध्ये आहेत. मात्र 10 खेळाडूंना घेऊन हा संघ उतरलाय. इथे चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. बॅटची कडा जरूर लागली. 2 ओव्हर, धावसंख्या 33. 10 खेळाडूंना घेऊन उतरलाय. 2 धावा पेनल्टी आहेत का म्हात्रे सर? यस. सुधारित धावसंख्या 35. 33 प्लस 2 पेनल्टी ऍड केलेत दोन्ही संघाचे संघनायक. ही गोष्ट आपण लक्षात आणायची आहे. पेनल्टी धावा आम्ही ऍड केलेल्या आहेत. 35 धावा लागल्यात. गोलंदाज शरद केने. इथे भरत पाटील दाखवले त्याला का चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट. चांगला फटका. भरतच्या षटकारासाठी टाळ्यांचा आवाज येतोय. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे खेळाडू कक्षामध्ये संतोष जोशी खुश आहेत, नंदू पाटील खुश आणि सोमनाथ भोईर. नक्की सोमनाथ भोईरनं नाणेफेकी उडवलेली आहे या सामन्याची. धावसंख्या 41. 13 चेंडू मध्ये 41. 3 ओव्हरचा सामना आहे. इथे मिस टाइम फटका सेफ लाईन होईल. खाली क्षेत्र आहे. स्वतः गोलंदाज शरद केने चेंडूला उचलत आहेत. 2 धावेनी संघाची टोटल 43 वर पोहोचलेली आहे. 2 बाद 43. संतोष जोशी आणि नंदू पाटील बाद झाल्यानंतर भरत पाटीलनं सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावर घेतलीत. आज चांगली फलंदाजी आहे. 5 चेंडू मध्ये 1 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, 2 दुहेरी. इथे फुलटॉस चेंडूला प्लेक केलाय, दिशा दिलेली आहे. चेंडू चाललाय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला. 2 धावा मिळाल्या. तिसरीसाठी गणेश निघालाय आणि तिसरी धाव देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 46. चांगली टोटल आहे. सायंकाळचं सत्र आहे भारतीय वेळेनुसार 6:01 आणि चांगली टोटल 46. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू अगदी चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. गणेश पाटीलला हा चेंडू टाकलाय. शरद केनेनं डॉट. चांगली वापशी आहे. 3 मध्ये 11 दिलेत. त्यानंतर चौथा चेंडू डॉट टाकलाय. हा पुढील चेंडू. इथे गती कमी केली. फटका फसलाय. झेल होईल का? झेल ड्रॉप. धावा घेतले 2. नक्कीच क्रिकेटचं सूत्र आहे, घ्या कॅच आणि जिंका मॅच. धावसंख्या 48. 17 चेंडू मध्ये 48 ही टोटल गावदेवी पिंपळगर संघाच्या फलकावर. नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा निर्णय सोमनाथ भोईरनं का घेतलाय याचं उत्तर देताना त्यांचे सहकारी. चांगली टोटल आहे. इथे चेंडूला अगदी दिशा दिलेली आहे. शॉट फाईन लेग रिजन मधून चेंडू डीप फाईन लेग रिजनला जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावा बनलेत 52 आणि दुसऱ्या इनिंग मध्ये विजयासाठी शिवनेरी आमने संघाला धावा बनवायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 53. मोठं लक्ष्य आहे. 53 धावा. बघूया दुसऱ्या इनिंग मध्ये चेस होतील की नाही याचं उत्तर मिळेल आपल्याला नक्कीच सेकंड इनिंग मधून. तर ऐकूया आपण समोरासमोर कक्षामध्ये सौरभ पाटीलचा आवाज. धन्यवाद.
चला मॅचला सुरुवात करूया. लगेच जाऊया क्रिकेटच्या महायुद्धाकडे, जिथे लक्ष पार करायचं. 3 ओव्हरमध्ये 53 आणि आघाडीची सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. शिवनेरी आमने संघाची. स्ट्राईक एनला तुम्ही पाहता संतोष आणि नो स्ट्राईक एनला. कंडूला तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिला देविदास. करूयात मॅचला सुरुवात. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शुड गुड क्रिकेट गेम ऑन लेट्स प्ले. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमला दिवात खूप साऱ्या शुभेच्छा. का बॅटिंग झाली आहे खऱ्या अर्थानं गावदेवी पिंपलगडची. कट करण्याचा प्रयत्न. 1 हँडेड कॅच. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती. धक्का लागला पहिला. शिवनेरी आमने टीमला फलंदाज बाद. भारत भंडारी साहेब आणि हरिभक्त परायण बलिराम माली या माऊलींचं मंचावर शुभागमन झाले. सुस्वागतम. नमो चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल. बॅटचा आतला कडा. बॉल चालला मागे. तुम्ही पाहता फर्स्ट स्लिपला या बॉल वरती धाव मिळती आहे 1. ने स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या धावा 4 या आकड्यावरती. खूप मोठं लक्ष पार करायचं खऱ्या अर्थानं. तुम्ही पाहता बॉलिंग खतरनाक होतीये आतापर्यंत. देविदासची ऑलानी कार्पेट. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर आहे तिकडे. तोपर्यंत 1 केली. पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे आणि एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाचा केडचं पद असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता त्या 5 या आकड्यावरती 1 आकड्याच्या मोबदल्यात. आणि आता लक्ष पार करायचं. 12 बॉल आणि धावा बनवायच्या त्या 48. अवघड्या सर्व अवघड्या टीम शिवनेरी आमने च्या समोर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज झाला. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहताय द्वारकानाथ उर्फ गोठ्या. 60+ आहेत तरी क्रिकेट मस्त जोडलेलं राहतं. आज त्याला घेऊन आलाय लाजोळीच्या क्रीडा नगरीमध्ये. लेफ्टर गोलंदाज आहेत. आम्ही पाहिलंय. बॉल उडवला. इथे विकेटचं पतन होईल का? विकेट कीपर. वॉट अ कॅच. अविश्वसनीय विकेट कीपिंग. जजिंग काय टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत होतं विकेट कीपरचं. विकेटचं पतन.
खऱ्या अर्थानं गावदेवी पिंपळकर. मला 2019ची गोष्ट आठवली जेव्हा कुंदनजी पाटील साहेबांचा खरं तर डे नाईटचा क्रिकेट स्पर्धा होती. जेव्हा माझ्यासोबत टीमचा कॅप्टननं मी मुलाखत घेतली, त्याला विचारलं की आम्ही काय नाही, आम्ही जिंकत नाही मॅचेस. खऱ्या अर्थानं आमची बायको देखील बोलतीये तुम्ही जाता येता जाता येता. खऱ्या अर्थानं आता त्यांचा खेळ 4 वर्षामध्ये एवढा बदललाय ना की त्यांच्या नावाचा डंका वाजवा. हे खऱ्या अर्थानं 4 वर्ष पहिलीची गोष्ट आहे. क्रिकेट बदलला आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता हा 60+ गोलंदाज आहे. तेव्हा आम्ही चर्चा नक्कीच कॅप्टन सोबत केली होती. डे नाईटची जी स्पर्धा तुम्ही 40+ एन्जॉय केली होती. रेग्युलर देखील संघ पाहिलं. त्यानंतर गावदेवी पिंपळगिरीचा कॅप्टन होता आमच्यासोबत. त्यानं खूप चांगली बाईट दिली का विजय होत नाहीये. खऱ्या अर्थानं तिथे आम्ही आता पहिली मॅच जिंकलोय. आता कुठेतरी आमच्या खऱ्या अर्थानं वाईफला देखील चांगलं वाटलं असावं. तर पहिली मॅच हारतो पुन्हा एकदा घरचा रस्ता. सर्व मुलं बोलतात क्रिकेट खेळून काय होतं, क्रिकेट खेळून काय होतं. आता फ्लोटिबॉस होऊन देखील तुम्ही आता क्रिकेट इतका छानदार खेळताना 2023मध्ये तुम्ही मामा चषक देखील गाजवला. इथे देखील तुम्ही खेळता म्हणजे तुम्हाला खूप कुठेतरी आता ज्याचं बोलणाऱ्याचं टोन देखील तुम्ही आता बंद केला. खेळ बदलला, क्रिकेट बदलला. आठवण झाली मला 4 वर्ष अगोदरची. तेव्हा कॉमेंट देखील आम्हीच करत होतो. खऱ्या अर्थानं बॉल डीप कव्हर पॉईंटला चालला आणि फिल्डर त्यानं पकडला. इथे मात्र बॉल आतमध्ये आणला. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळाल्यात त्यात 3 न स्कोर पुढे चालला 9 या आकड्यावरती. 9 धावा. फटकाडवा बॅटनं खेळला. बॉल चालला तुम्ही पाहता. एकच धाव. 1 न स्कोर तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला भारत सचिन रमेश तेंडुलकर. त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पालघरचा शार्दूल ठाकूर. त्यानंतर कल्याण डोंबिवलीतील आशिया कप अंडर-19 खेळताना तुम्ही पाहिलं प्रेम संतोष देवकर. आगरी कोळ्यांची शान वाढवणारा हा प्रेमला तुम्ही पाहताय जर्सी इंडियाची प्राधान्य केली. याच्याहून मोठी गोष्ट काय मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं हे नाव आता 8:45 उद्या रिपोर्ट करा. 8:45 9 वाजता जर मॅचेस सुरू झाल्या कारण खेळताना तुम्हालाच अंधार होईल लास्टला. काही हरकत नाहीये. तुम्ही 8:45ला या. बघा उद्या या. खऱ्या अर्थानं लवकर या. उद्या तरी या. खऱ्या अर्थानं तुमचं क्रिकेट मागं आहे. बघा तुम्ही दादा कल्याण डोंबिवलीमध्ये 8:45ला मॅचेस सुरू होतात. बघू शकता तुम्ही देखील मोबाईलवरती. 40+. 8:30ला देखील 40+चे संघ होत आहेत. 8:30ला देखील बॉल पडला 40+चा देखील. बघा उद्या या. एक दिवसात काहीच होत नाहीये कारण की आयोजक देखील एवढी मोठी स्पर्धा भरवतो. फायनल 1 वर्षी खेळायची त्याला मजा नाहीये. त्याला कुठे मजा आहे. त्याला मजा नाहीये. आणि तुम्ही पाहता या बॉलवरती धाव मिळाला. 2 षटक संपलं. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती. चौदा धावा धावफलकावरती. किती पाहिजे 6 चेंडू 39 धावेची गरज आहे. 6:39 होतील का. ऋतुराज गायकवाडनं 6 बॉल 42 काढल्या होत्या. त्यामध्ये 1 नो बॉल होता. तुम्हाला प्रश्नचिन्ह पडावा 6 मध्ये 42 निघाला कशा. त्यामध्ये 1 नो बॉल होता. कधी कधी होतं 40+ला असे खरतात की 6 मध्ये झाल्या कशा 42. बॉल तुम्ही पाहता व्हाईट बॉल. शाहरुख खान की अदा में सुनील जी मात्रे सर सांगतात की बॉल व्हाईट आहे. व्हाईट बॉल 100 रुपयाची धाव. धावफलकावरती धावा 15. हा बॉल खूप चांगला आहे. तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल खाली झाला. विकेट कीपरच्या हातामध्ये आहे. डॉट बॉल आला. आडव्या बॅटनं बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने तुम्ही पाहता या बॉल वरती धाव मिळते 1.
एकने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता एकनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या तुम्ही पाहता त्या धावा 16 या आकड्यावरती. 16 रन स्कोरबोर्ड वरती. ऑल दी कार्पेट. बॉल चालला कबरला. फिल्डर आहेत तिकडे. तोपर्यंत एकच. आता जवळ जवळ विजयाच्या दिशा गावदेवी पिंपळगडच्या. खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ केला. मामा चषक मध्ये देखील इथे देखील मेहनत जिद्द चिकाटिया. आता गावदेवी खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता पिंपळगडच्या बाजूनं. बॉल लॉंग ऑफला चालला. फिल्डर आहे तिथे. तोपर्यंत एकच. एक धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 18 वरती. या षटकातील पुढचा बॉल टॅपिंग या बॉल वरती आली आहे. धाव एक देखील नाही आहे. शेवटचा बॉल. शिल्लक धावा खूप हव्यात. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक.